दुर्गम भागातील वास्तव पुन्हा समोर. गर्भवतीला 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून नेण्याची वेळ. प्रशासन झोपेत, आदिवासींची फरफट सुरू. 2026 मध्येही अशी वेळ. गर्भवतीला बांबूच्या झोडीतून उपचारासाठी संघर्ष. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तळोदा तालुक्यातील टाकली गावातील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांना तब्बल 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून खांद्यावर वाहून न्यावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाकली गावाला आजही सर्व ऋतूमध्ये वापरता येईल असा रस्ता उपलब्ध नसल्याने आणि निझरा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर प्रथम तिला बांबूच्या झोडीतून 2 किलोमीटर पायपीट करत बाहेर आणण्यात आले. त्यानंतर तिला मालवाहू वाहनातून पुढे नेण्यात आले आणि अखेरीस रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, रस्ते आणि अपूर्ण पायाभूत कामाबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. विकासाच्या गप्पा रंगत असताना दुसरीकडे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी अशा अमानवीय परिस्थितीत प्रवास करावा लागणे ही व्यवस्था आणि प्रशासनासाठी चिंतनाची बाब ठरत आहे. टाकली गावाला जोडणारा रस्ता आणि निझरा नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधा या केवळ विकासाच्या घोषणा नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. गर्भवती महिलेला उपचारासाठी बांबूच्या झोडीतून प्रवास करावा लागणे ही केवळ एक घटना नसून व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे जिवंत चित्र आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दुर्गम आदिवासी भागातील अपूर्ण पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण करणे काळाची गरज आहे.